भिमंडी स्थित मानसरोवर में 8 मार्च शनिवार की शाम 8 बजे महिला दिवस के अवसर पर एक खास कार्यक्रम का आयोजन किया गया। यह कार्यक्रम था महिला मिलन समारोह, जो जय अम्बे सामाजिक व शैक्षणिक संस्था तथा महाराष्ट्र जय अम्बे महिला मंडल द्वारा आयोजित किया गया था। इस भव्य समारोह का नेतृत्व महानगर पालिका की माजी नगर सेविका और जय अम्बे महिला मंडल की अध्यक्षा पूनम प्रसाद पाटिल ने किया। कार्यक्रम की शुरुआत मेघना महेश चौगले ने दीप प्रज्वलित कर की। इस मौके पर सैकड़ों महिलाएं उपस्थित थी, जिन्होंने इस आयोजन को सफल बनाने में अपना योगदान दिया। महिला मिलन समारोह में समाज में उत्कृष्ट कार्य करने वाली महिला अधिकारियों और कार्यकर्ताओं को सम्मानित किया गया। वहीं सैकड़ों महिलाओं को साड़ी व गिफ्ट वितरण किया गया। कार्यक्रम के दौरान महिलाओं के सामाजिक और शैक्षणिक योगदान को सराहा गया और उनके सशक्तिकरण के लिए एकजुट होकर आगे बढ़ने की प्रेरणा दी गई। जय अम्बे महिला मंडल की यह पहल महिलाओं को आगे बढ़ने और अपने अधिकारों के प्रति जागरूक करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। यह कार्यक्रम पिछले 12 सालों से होते आ रहा है और आगे भी ऐसे ही कार्यक्रम होते रहेंगे। जमलेल्या सर्व महिलांना माझ्याकडून व तुमच्या लाडके आमदार महेश चौगले यांच्याकडून जागतिक महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। या मंचावरती माझ्या मते पूर्ण क्षेत्र, पोलीस क्षेत्र, खेळाडू क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, अभिनय क्षेत्र, ह्या सगळ्या क्षेत्रातल्या महिला इथे उपस्थित आहेत। पण जर सगळ्यात मोठं कुठलं क्षेत्र असेल आणि जर त्यांचा जगात जास्त मोठा हे असेल, काय म्हणतो आपण, एक भाग असेल, तर ह्या समोर बसलेल्या सगळ्या महिला आहेत। घरगुती क्षेत्र ज्याला आपण म्हणतो, घरगुती क्षेत्र महिलांसाठी की अरे काहींचं असते की घरातच आहे ना, काय करते, पण त्या महिलांचीच खरी जिंदगी असते। त्यांचंच असते की रोजचं त्यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपतानाही उद्या दुसऱ्या दिवशी काय करायचं याचं नियोजन करून झोपायला लागते। त्याच्यामुळे मी म्हणेन की आम्ही राजकीय माणसं, काही ते कला क्षेत्रातले आहेत, काही पोलीस क्षेत्रातले आहेत, काही खेळाडू आहेत, तर त्याच्यापेक्षाही मी म्हणेन की घरगुती क्षेत्राची बाई व्यवस्थित सांभाळते ना, त्याच्या पुढे कोणीही काही करू शकत नाही। तर माझा आज इथे जमलेला, मी आज प्रसाद भाऊंच्या आणि पूनमच्या या कार्यक्रमाला आज ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी येते। त्यांचा दिलेला हा मान सन्मान माझ्यासाठी खरंच खूप मोठा आहे। तुम्ही दिलेलं, तुमच्या साहेबांना दिलेलं प्रेम पण खूप जास्त आहे आणि त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे खूप मनपूर्वक अभिनंदन, आभार मानते आणि इथे बोलवल्याबद्दल मी पूनमचा आणि प्रसाद भाऊंचा तुमचे पण खूप आभार मानते। धन्यवाद। सर्वप्रथम मैं सभी महिलाओं को महिला दिन की हार्दिक शुभकामना देती हूँ। ये हमारा 11 साल कंप्लीट होके 12वां साल था। इस साल हमने सभी महिलाओं के लिए लकी ड्रॉ, साड़ी का लकी ड्रॉ रखा था और कुछ गेम्स रखे थे, उसके माध्यम से उनको हमने गिफ्ट दिया है। और जो हमारे एरिया में जो वकील, डॉक्टर, ऐसे कुछ जो ऊपर के पोस्ट में है, उनका हमने मान सम्मान किया है। इस प्रोग्राम में जो सब महिला हमको, मुझे और मैं इनको जो सपोर्ट करते हैं, इनको सबको मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ। हे बक्षीस वितरण म्हणजे एक फक्त नावाला आम्ही ते बक्षीस देतो, एक प्रोत्साहन म्हणून आम्ही महिलांसाठी। महिलांनी आता काही 10वीला मुली होत्या, त्यांनी 90%, कोणी 98%, 97%, त्यांना आम्ही बक्षीस दिलं, काही गिफ्ट दिले। फक्त त्यांना पुढे त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून आम्ही ते सगळ्यांना
प्रोत्साहित केलेला आहे. आणि त्यानंतर हा जो महिला मेळावा आहे हा जवळजवळ आता 12 वर्ष झाले आम्ही करतोय. आम्ही जितपत मान सवरला आहोत तितपत हा प्रोग्राम आम्ही 100% कारण की महिलांचा प्रोग्राम कोणी शक्यतो करत नाही. तर महिलांना पण एक प्रोत्साहन देतो. सगळ्या महिला एकत्र येतात, चांगले काही खेळ, काही चांगल्या गोष्टी होतात, पुढे काहीतरी चांगलं घडावं या उद्देशाने आम्ही हा प्रोग्राम चालू ठेवला आणि याच्या पुढेही करणार. कोणकोणत्या क्षेत्राच्या महिला तिथे समाविष्ट इथे आता आज काही डॉक्टर, इंजिनियर, काही घरामध्ये काही ज्वेलरी वगैरे बनवतात अशा महिला होत्या. काही 10वी 12वीच्या याच्यात चांगल्या उत्तीर्ण झालेल्या काही मुली होत्या. त्यांचं आता पहिले पूर्वी स्टेज नव्हता. आज काही मुली डान्स वगैरे चांगल्या करतात, भाषण चांगल्या करतात, त्यांना प्रोत्साहित केलं. आज आपल्या ठाणा डिस्ट्रिक्ट मध्ये जी बॉडी बिल्डर मध्ये आपली प्रथम मुलगी आली होती तिचा आम्ही सत्कार केला बोलून. त्यानंतर काही जिम काही शिकवतात टीचर, त्यांचा सत्कार केला. काही शिक्षक आहेत आमच्या एवढ्या परिसरातले, लांब जातात आणि प्रोफेसर होते, त्यांचा आम्ही सत्कार केला. आणि त्यांना एक प्रोत्साहित करून बाबा उद्या कुठे काही प्रॉब्लेम असला आम्ही तुमच्यासाठी कधी उभे राहू. आणि महिला दिन अशा पद्धतीनेच साजरा झाला पाहिजे की सर्व महिला एकत्र येऊन काहीतरी त्यातून पुढे चांगली वाटचाल आणि चांगलं काहीतरी घडलं पाहिजे या उद्देशाने आम्ही हा महिला दिन इथे साजरा करतो. काय शुभेच्छा असणार आपल्या जागतिक महिला दिनाच्या आमच्या एवढ्या शुभेच्छा असतील का महिलांसाठी हा जागतिक महिला दिन असंच म्हणजे त्यांचं रोजचंच असावं आणि त्यांनी खूप मोठं व्हावं अशा आम्ही सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढे पुढे तुम्ही अशीच वाटचाल करून खूप मोठे व्हा आणि असंच तुमचं नाव महिला दिनाच्या याच्याने रोशन ठेवा.